आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्री झाला म्हणजे देशाची जी पूर्वापार चालत आलेली सिस्टीम आहे, दिल्ली जी आहे, दिल्लीमध्ये यापूर्वी आपल्या माहितीत असेल तर मला काही माहीत नाही, पण मला जसं माहिती आहे, दिल्ली जसा हा एक प्रदेश आहे तशी ती देशाची राजधानी आहे आणि तिथे एक व्यवस्था, तिथल्या ज्या प्रमुख व्यवस्था आहेत, विशेषतः सुरक्षा विषयक आणि बाकीचे इतर, त्याचे अधिकार सुरुवातीपासून केंद्र सरकारच्याच हाती राहिलेले डॉक्टर साहेब. नाही, मी त्याच्याबद्दल बोलत नाहीये. लँड, पोलीस आणि पब्लिक ऑर्डर हे केंद्र सरकारच्या ताब्यामध्ये आहे दिल्लीमध्ये. बिलकुल. परंतु दिल्लीमधल्या निवडून आलेल्या सरकारला सर्व अधिकार होते. इतर विषयांमधले त्यांना अधिकाऱ्यांवरती वचक ठेवायचे अधिकार होते. मला डॉक्टर फक्त एक काय होतं, ठीक आपण मी बोलू का डॉक्टर? काँग्रेसच्या काळामध्ये होतं, शीला दीक्षितांच्या काळामध्ये होतं, ते भाजपनी, नरेंद्र मोदींच्या सरकारने हे काढून घेतले. म्हणजे तुम्ही त्याचा अंतरात्मा काढून घेतल्यासारखं आहे. तुम्ही डॉक्टर माझ्याकडे ना न्यायालयामध्ये दाखल केलेली याचिका आल्यावर येतील का अधिकार विचारा तुम्ही त्यांना. विलासजी असं आहे कुणाचं सरकार आलं म्हणून ते अधिकार आले आणि कुणाचं नव्हते म्हणून ते गेले असं होत नाही. दिल्ली हा देशाचा सर्वोच्च न्यायालयाच्या अत्यंत महत्वाचा असा असलेला असा प्रदेश आहे. डॉक्टर साहेब, माझ्याकडे ती याचिकाच आता माझ्या फोनच्या स्क्रीनवरती आहे. कसं आहे, आपण लोकांना खोटं सांगू नका. काय असतं याच्यामध्ये, प्रशासन चालवत असताना जे तुमच्याकडे आहे त्यातलं उत्तम तुम्ही करून दाखवा. आणि जे पूर्वापार ही सिस्टीम अशीच आहे. तुम्हाला असं, विलासजी, आमचं सरकार आलंय म्हटल्यानंतर सगळंच आम्हाला देऊन टाका आणि सातत्यानं केंद्र सरकारशी भांडत बसायचं आणि दिल्लीच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचं, हे सगळं होत राहिलं दिल्लीमध्ये. हे दिल्लीकरांच्या लक्षात आलं म्हणून दिल्लीकरांनी डॉक्टर साहेब आपल्याला नाकारलंय, आपण हे लक्षात घ्या.